ऊस शेतीमध्ये आपण ह्या पद्धतीनं आंतरपीक घेतलं तर आपल्याला 1 लाखापर्यंत उत्पन्न हे भेटतं। महागणपती कृषी मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना स्वागत आहे। तर ऊस शेतीमध्ये कोणतं आंतरपीक आपल्याला जास्त फायदा देऊ शकतं ही चर्चा आज आम्ही करणार आहोत। तर आम्ही काय केलेलं आहे, 4 फुटी सरी सोडलेली आहे, तर आपण बघू शकता। त्यानंतर बोदाच्या साईडला 2 ओळी आपण बोदाच्या साईडला कांदा लावलेला आहे, तर ह्या पद्धतीने आम्ही कांदा लावलेला आहे। आणि त्यानंतर सरीमध्ये आम्ही ह्या पद्धतीने ऊस शेती केलेली आहे, ऊसाच्या रोपा लावलेल्या आहेत। तर हे कॉम्बिनेशन खूप महत्त्वाचं आहे। तर ह्या पद्धतीने आपण जर कांद्याचं पीक आंतरपीक म्हणून ऊसामध्ये घेतलं, खूप छान पद्धतीने आपल्याला फायदा होतो। तर ह्या आंतरपिकामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट, आपण कांद्याची तरू जे लावताय, कांद्याचे तरू लावल्यानंतर आपण 45 दिवसांनी आपण ऊसाची रोपे लावावेत। तर हे खूप महत्त्वाचं आहे। पहिला आपण कांद्याचे तरू ह्या पद्धतीने बोदाच्या साईडला लावून घ्यावेत। त्यानंतर 1.5 महिन्यानंतर म्हणजे 45 दिवसानंतर आपण ह्या पद्धतीने सरीमध्ये ऊसाची लावण करावी। तर हा गॅप ठेवणं खूप महत्त्वाचं आहे। तर कांद्यामध्ये उत्पादन घेण्यासाठी आपण हा गॅप ठेवणं खूप महत्त्वाचं आहे। हे गॅप ठेवल्याने आपल्याला खूप छान पद्धतीने उत्पादन भेटतं। तर आपण ह्या पद्धतीने हे गॅप ठेवणं खूप आवश्यक आहे। ह्या पद्धतीने 2 ओळ्या कांद्याच्या लावल्यामुळे आपल्याला 1 एकराला सरासरी 10 टन कांदा उत्पादन भेटू शकतं। तर 10 टन कांदा उत्पादन 1 एकरामध्ये भेटल्यानंतर आपण 10 रुपये जरी त्याचा रेट धरला तरी आपल्याला 1 लाख रुपये इन्कम ह्या कांद्याच्या शेतीमधून येते। तर ह्या पद्धतीने आपण ह्या वर्षी कांदा लागवडीमधून आम्ही 1 लाख रुपये इन्कम करू शकतो। त्यानंतर आम्ही पुढच्या वर्षी ऊस शेतीमधून आपण उत्पादन घेऊ शकतो। ह्या पद्धतीने आपण आंतरपीक घेणं खूप महत्त्वाचं आहे। तर ऊसामध्ये आम्ही ह्या व्हिडिओमध्ये कोणत्या पद्धतीने आंतरपीक घ्यावं आणि कोणत्या पद्धतीने आंतरपीक केल्यानंतर आपल्याला फायदा होतो ही माहिती ह्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे, तर आपण ती बघू शकता। ह्या पद्धतीने आपण आंतरपीक घेऊन ऊस शेतीवरचा खर्च कमी करावा आणि त्याच्यासोबतच आपण प्रत्येक वर्षी आपली इन्कम ह्या पद्धतीने आंतरपीक करून घेऊ शकता। तर इन्कम वाढवण्यासाठी आपण आंतरपीक करणं खूप महत्त्वाचं आहे। तर ह्या पद्धतीने आम्ही ह्या शेतीमध्ये कांदा हे आंतरपीक ऊस शेतीमध्ये घेतलेलं आहे। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्यू, धन्यवाद।